हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. हे पहा, स्वीट कॉर्न पराठे. एकदम मस्त टेस्टी असे, हेल्दी आपले असे हे स्वीट कॉर्न पराठे तयार झालेले आहेत. तर हे पहा, एकदम चविष्ट चटकदार असे हे आपले स्वीट कॉर्न पराठे तयार झालेले आहेत. तर कसे बनवले ते पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. एकदम टेस्टी असे आहेत. आणि तुम्हाला जर हे स्वीट कॉर्नचे पराठे आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे पहा, जे आपण हे कॉर्न घेतलेले आहेत याच्यापासून आपण पराठा बनवणार आहोत. स्वीट कॉर्न आहे, त्यासाठी एक मोठी प्लेट मी कॉर्न घेतलेले आहे. हे लसूण घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि एक कांदा छोटा बारीक चिरून, एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ही कोथिंबीर आहे, हे मक्याचे दाणे, मी कॉर्नचे दाणे मिक्सरच्या भांड्यात घालायचे, लसूण घालायचं आहे, हिरव्या मिरची घालायची, तुमच्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. आणि कोथिंबीर घालायची आहे. हे मिक्सरमध्ये बारीक करून, एकदम पण असं पेस्ट नाही करायची आपल्याला, पाणी न घालता आपण फिरून घेणार आहोत. आता मी हे मिक्सरमध्ये फिरून घेते. तर हे आपण बारीक करून घेतलेलं आहे, ह्या पद्धतीने झालेलं आहे पहा. आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया. तर हे पहा, कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यात थोडंसं तेल घालू. तुम्हाला बटर घालायचं असेल तर बटर पण घालू शकता. तेल गरम होऊ द्यायचे आपल्याला. थोडीशी मोहरी घालायची, अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरं घालायचे. छान असं तडतडू द्यायचे. जिरं मोहरी तडतडून दिली ना, कोणत्याही पदार्थामध्ये छान अशी टेस्ट येते. आता कांदा घालून घेऊया. कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे. आपल्याला एकदम लाल वगैरे असं काही करायचं नाहीये. आपण हळद घालूया, थोडंसं लाल तिखट घालूया. हिरवी मिरची घातलेलीच आहे ऑलरेडी. आता आपण हे बारीक करून घेतलेलं स्वीट कॉर्न घालून घेऊया. हे चांगलं एकजीव करून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करूया. कोथिंबीर पण आपण याच्या बरोबरच बारीक करून घेतलेली आहे, त्यामुळे वरून घालायची काही गरज नाहीये. ते चांगलं 2-4 मिनिट आपण परतून घेणार, म्हणजे याचा कच्चेपणा जाईल. आता त्यात चवीनुसार मीठ घालायचंय. कलर पण किती छान दिसतोय. तर हे पहा, आपलं झालेलं आहे. आता हे जरा थंड करून घेऊया आणि मग पराठे लाटू. आता मी हे काढून ठेवते थंड करण्यासाठी. तर हे पहा, आपण आता पराठा लाटून घेणार आहोत. त्यासाठी माझे गव्हाचं पीठ मळलेलं होतं ऑलरेडी. आणि बघा, हे मक्याचं पण आता थंड झालेलं आहे बघा, छान असं. तर आता आपण
हा एक गोळा घेतलेला आहे पिठाचा मळलेला. आता हे आपण लाटून घेणार आहोत. खूप जाड नाही लाटायचं, आपण पातळच लाटणार आहोत. हे पण त्याच्यावर तीळ घालायचे, कोथिंबीर पण घालूया. हे पात आपलं लाटून झालेलं आहे. तर हे पात असं उलट करून घेऊया आणि मक्याचं सारण आपण भरून घेऊ. हे असं पसरून घ्यायचे आणि मग ह्या पद्धतीने त्याला थोडंसं पीठ लावून घेऊ. हे आता लाटून झालेला आहे आपला पराठा. हलक्या हाताने लाटायचा आहे आणि हे मक्याचं सारण आहे ना ते ऑलरेडी थंड करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लाटता येतं. आता तवा गरम झालाय का पाहूया. तर हे आपला तवा गरम झालेला आहे. मी त्याच्यावर भाकरी केली होती त्यामुळे त्याचा तवा येतो. आपण आपला पराठा टाकून घेऊया. छान असं मस्त खमंग भाजून घेऊया. हे पाच छान असं खमंग भाजलेलं आहे. त्याला आपण तूप लावून घेऊ. बघा एकदम भारी असा आपला हा पराठा झालेला आहे मस्त असा. तर बाकीचे सर्व पराठे मी आता असेच भाजून घेते. एकदम भारी असे आपला हा पराठा तयार, स्वीट कॉर्न पराठा तयार झालेला आहे. आता उरलेले मी असेच लाटून घेते. तर हे पहा दुसरा पण झालेला आहे छान असा मस्त स्वीट कॉर्न पराठा. आता तेवढ्या याच्यामध्ये बघा 3 पराठे झालेले आहेत. तर हे पहा आपले पराठे तयार झालेले आहेत स्वीट कॉर्न पराठे. तर तुम्हाला आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील.